आज आदर्श पथ संस्था के जितने भी ठेकेदार है, महिलाएं हैं, पुरुष है, ये सभी लोग आए थे अपना समर्थन जताने के लिए। जब उन्हें ये खबर मिली थी कि कल कुछ गुंडे मेरे घर के ऊपर आकर कुछ हरकतें करने वाले हैं, तो उन्हें ये अलग अलग गाँव से आए हुए हैं, 100-100, 150-150 किलोमीटर दूर के गाँव से आए हुए हैं, सिर्फ ये बताने के लिए कि साहब हम आपके साथ खड़े हैं। उन्हें ये बताना था कि इम्तियाज जलील ने कभी भी जाति और धर्म के आधार के ऊपर काम नहीं किया है। मुझे पता भी नहीं है कि किसकी क्या जात, किसके क्या धर्म है करके। उसमें जहां कोई भी भ्रष्ट काम होगा मैं उसकी आवाज उठाता रहूंगा, ये ना देखते हुए कि उसकी जात क्या है, उसका धर्म क्या है। उसी तरह से जिस तरीके से आदर्श का जब मामला आया था तो मैं नहीं जानता था कि इसके अंदर से किस जात और किस धर्म के, किस मजहब के कितने लोग है करके, लेकिन एक लड़ाई दिए थे हमने, एक आवाज बुलंद किए थे, जिसकी वजह से आज कम से कम 27,800 लोगों को उनका पैसा वापस मिल चुका है। अब जो बचे हुए ठेकेदार है उनके प्रॉपर्टी के ऑक्शन की प्रोसेस चालू है और मुझे पूरा यकीन है कि ये आदर्श पथ संस्था ये महाराष्ट्र का एक पहला ऐसा उदाहरण होगा कि जहां पर एक एक ठेकेदार का एक एक रुपया इन्हें वापस मिलेगा। दिक्कत यही है कि हम एक बहुत भ्रष्ट सिस्टम के खिलाफ हम लड़ रहे हैं। एक ऐसा भ्रष्ट सिस्टम जहां पर मंत्री से लेके पूरे अधिकारी से लेके ऐसा सिस्टम बना लिए है कि किसी को इन गरीबों से कोई लेना देना नहीं है। तो ऐसे भ्रष्ट सिस्टम को हम तोड़कर हम आगे निकले हैं। ये लोगों ने जब भी मैंने इन्हें आवाज दी है ये पूरी ताकत के साथ आए हैं, हमने आंदोलन किए हैं और उसकी कामयाबी हमें मिली है। लेकिन अभी पूरी 100% कामयाबी मिलना बाकी है। जो लड़ाई है वह हम आगे जारी रखेंगे। नए डीडीआर आए हुए हैं, वो डीडीआर साहब ने मुझे कॉल करके बताया था कि हम पूरी कोशिश करके जल्द से जल्द इनका पैसा वापस कैसा मिल सकता है, जितने बचे हुए ठेकेदार है। तो मुझे पर्सनली बड़ा अच्छा लगता है कि जब लोग खुद से चलकर आते हैं और ये कहते हैं कि हम आपके साथ खड़े हुए हैं, तो कहीं ना कहीं ऐसे ही लोगों की वजह से हिम्मत बढ़ती है नाइंसाफ़ी के खिलाफ लड़ने के लिए। जहाँ पर कुछ गलत हो रहा है बुलंद आवाज़ करने के लिए यही वो लोग हैं जिनका दुआ, जिनकी आशीर्वाद की वजह से हम यहाँ तक पहुँचे हैं और ये लड़ाई आगे भी जारी रखेंगे। डीपीडीसी की मीटिंग है, उसके बारे में भी आप सबसे मिलने वाले थे। देखिए, मैंने चूंकि अब मैं महाराष्ट्र की विधानसभा में नहीं हूँ, लोकसभा के अंदर नहीं हूँ, तो ये जो मामला भ्रष्टाचार का चल रहा है, मैं ये आवाज या तो विधानसभा में उठाता था या लोकसभा के अंदर, लेकिन दुर्भाग्यवश आवाम ने मुझे चुना नहीं। तो मैं अब ये आवाज अगर वहां पे उठानी है तो मैं महाराष्ट्र विधान परिषद के जो विरोधी पक्ष नेता है अंबादास दानवे साहब, मैं अभी कुछ देर के अंदर उनके पास जाऊंगा और जितने भी पुरावे मेरे पास है, जितने भी एविडेंसेस मेरे पास है हमारे आदरणीय पालक मंत्री संजय सिरसाट साहब और उनके परिवार के बारे में, वो पुरावे उनके पास दूंगा और उनसे ये विनती करूंगा कि विपक्ष जो है वो पूरी ताकत के साथ आवाज उठाए, लड़े और इस भ्रष्टाचार को पूरी तरीके से महाराष्ट्र में आवाज उठाना है। अब अगर मुख्यमंत्री से लेके पूरे के पूरे नीचे अगर भ्रष्ट है उसमें, तो ना तो मैं अदालत हूं, ना मैं पुलिस हूं, ना मैं सरकार हूं, ना हुकूमत हूं करके, लेकिन कम से कम मैं रात में सुकून से सो सकता हूं कि मैंने है तो किसी का डर ना लेते हुए, किसी के खौफ के अंदर ना आते हुए मैंने कम से कम एक सच आवाज को बुलंद तो किया है करके। अब ये हुकूमत के ऊपर है, एजेंसीज के ऊपर है और ये एक तरीके से इम्तिहान है। एक तरीके से एनफोर्समेंट डायरेक्टोरेट, सीबीआई, इनकम टैक्स, महाराष्ट्र के मुख्यमंत्री, राज्यपाल, इन सब का इम्तिहान है कि वो भ्रष्टाचार के साथ खड़े रहना चाहते हैं या भ्रष्टाचार को खत्म करना चाहते हैं। और भी मंत्रियों के कुछ आप खोजने वाले हैं? मंत्री भी है, नेता भी है, आमदार भी है, खासदार भी है। रुके रहिए, आपको बहुत काम देने वाला हूं।
एक सिस्टम तयार झालेला आहे की जो कोणी आपल्या विरोधात बोलेल तर त्याला गप बसवण्यासाठी दोनच प्रयोग करण्यात येते. पहिला प्रयोग हे असतं की त्याचा पुढे आपण पैसे ठेवा आणि त्याला विकत घ्या. दुसरा हे आहे की आपण एजन्सीजचा त्याला भीती दाखवा. एजन्सीज कुठलीही असू शकते, इन्कम टॅक्स असू शकते, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट ईडी आपण ज्याला म्हणतो ते असू शकते, सीबीआय असू शकते, अँटी करप्शन ब्युरो असू शकते. कारण सत्तेमध्ये ते आहे, ते काहीही करू शकतात. आणि तिसरं म्हणजे असं आहे की गुंडांचा वापर करून काही भीतीचं वातावरण निर्माण करायचं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जे आपल्या विरोधात बोलत आहे त्याला शांत करण्याची. आता माझ्या बाबतीत ते सगळं कामाला लागतात. मग त्यांनी असा एक प्रस्ताव तयार केला की नाही आम्हाला हे ट्रक टर्मिनसची आवश्यकता नाही आहे. मग आम्ही ते डी रिझर्व करतो आणि डी रिझर्व केल्यानंतर ते ऑटोमॅटिकली त्यांना ते देण्यात येते. नियम काय सांगतो? नियम हे सांगतो की, आणि त्यांनी तयार केलेले MIDC ने तयार केलेले नियम आहे. नियम नंबर 1 आहे की 80% जागा जे औद्योगिक क्षेत्रामध्ये लोकांना अलॉट झालेली असेल, उद्योजकांना अलॉट झालेली असेल, 20% लँड जे आहे ते शिल्लक राहिलेलं आहे. तर ते 20% कशा अलॉट करायचे आहे तर त्याची नियमावली त्यांनी ठरवलेली आहे. नियम नंबर 1 आहे ते की त्या 20% लँड जे उरलेला आहे, शिल्लक राहिलेला आहे, त्याचं प्लॉटिंग करून त्याच्या न्यूजपेपरमध्ये ॲड द्यावं लागतं, जाहिरात द्यावी लागतं की हे 5000 स्क्वेअर मीटरचा किंवा 5 एकरचा लँड आहे, ते आम्ही विकायला बाहेर काढलेले आहे. जे कोणी इंटरेस्टेड असेल त्यांनी अर्ज भरावा. आता समजा कोणी आले नाही, फक्त मी अर्ज केला तर मला ऑटोमॅटिकली ते मिळतात. आणि समजा त्या जमिनीसाठी 2-3 लोकांनी अर्ज केला, मग त्याचा ऑक्शन होतो, त्याचा लिलाव होतो आणि जे जास्त बोली लावतो त्याला ते देण्यात येत नाही. जास्त बोली लावणाऱ्याला देता येत नाही. त्याच्यामध्ये मग क्रायटेरिया आहे की या उद्योगामध्ये किती लोकांना रोजगार मिळणार आहे, इन्व्हेस्टमेंट किती आहे, किती पैसे ते लावणार आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट विदेशातून काही पैसा याच्यामध्ये येत आहे का, ते सगळे क्रायटेरिया बघून ते लोकांना. आता ही जी जागा आहे, जे 5 एकरची जागा आहे, म्हणजे 2,20,000 स्क्वेअर फीटची जागा जे आहे ते मंत्री साहेबांना देण्यात आली. मी प्रश्न उपस्थित केला तर इनिशियली मला कोणीही साथ द्यायला तयार नाही होते. MIDCचे अधिकारी जे होते की नाही साहेब आम्ही काहीही डॉक्युमेंट्स तुम्हाला देऊ शकत नाही. मग मी त्यांना सांगितलं, 24 वर्ष पत्रकार होतो, मलाही माहीत आहे की कशा काय काढायचं. तर मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही अडचणीमध्ये येईल तर तुम्ही मला जे खरं झालेलं आहे तुमच्या वतीने तर द्या. तर मी बाहेर सगळं काढलं. तर त्यांच्यावर इतका दबाव टाकण्यात आला की कशाला तुम्ही ते इम्तियाज जलीलला दिलेले आहे. मग सर्व गव्हर्नमेंट ऑफिसेसला सत्ताधारी पक्षच्या नेत्यांकडून एक आदेश आला, म्हणजे कलेक्टर साहेबांना आदेश आला की इम्तियाज जलीलला कुठल्याही कागदपत्र द्यायचं नाही. मग म्युन्सिपल कमिशनरला तसाही आदेश देण्यात आला की इम्तियाज जलीलला कुठल्याही प्रकारचे पेपर्स द्यायचं नाही. म्हणजे हे एक हुकुमशाही झालेली आहे, म्हणजे डिक्टेटरशिप, आपण जे लोकशाही आपण जे म्हणतो ना की ते नाही. आम्ही म्हटलं तर नियम आहे की RTI मध्ये आपण घेऊ शकतो. तर मी ते मुद्दा उचलला आणि आपण बघितलं असेल की पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची दखल घेण्यात आली. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते बघितलं की इतकं मोठं प्रकरण होऊ लागलं तर या देशामध्ये सगळ्यात सोपी गोष्ट काय आहे, सगळ्यात सोपं काम काय आहे, तर सगळं सोपं काम हे आहे की जेव्हा आपण कोणत्याही चांगला मुद्दा घेतो तर तुरंत त्याची जात काढायची किंवा समोरच्या माणसाच्या विरोधात जे बोलत आहे त्याची जात बघून त्या जातीमध्ये भांडणं कशा लावतं. मग सगळं हे जे आहे ते SC समाजाचे आहे. त्यांनी सगळे या शहरातले जितके जे लोक 7-7 कोटी रुपयेचे गव्हर्नमेंट स्कीम घेऊन
7-7 कोटी रुपयेचे सरकारी स्कीम घेऊन जे आज मोठे मोठे पुढारी झालेले आहे, 7 कोटी मध्ये कुठे इंडस्ट्री नाही आहे, कोणी मोठी मोठी चेन घेतलेली आहे सोन्याची, कोणी गाड्या विकत घेतलेले आहे, कोणी घर बांधलेले आहे. पैसे कशासाठी घेतले तर उद्योगासाठी. 7 कोटीचा उद्योग आपल्या समाजाचा उद्धार करण्यासाठी मी घ्या, खूप चांगली गोष्ट आहे. पण 7 कोटी खायचं आणि फक्त मंत्री साहेब तुम्हाला मदत केलेली आहे की 7 कोटी तुम्हाला खाण्यासाठी, तर ते सगळे लोक इकट्ठा झाले आणि त्यांनी म्हटलं की आम्ही इम्तियाज जलीलच्या विरोधात एक आंदोलन छेडू. कसलं आंदोलन की इम्तियाज जलील आहे. आता मी त्यांना उत्तर दिलं असतं की या आंदोलनाची सुरुवात मी या शहरामध्ये केली होती. जे माझे बंधू केलेले आहे, मी मागच्या माहित नाही आहे की कोणत्या जातीचे आहे, हे कोणत्या जातीचे आहे आणि तुम्ही कोणत्या जातीचे आहे. आपण प्रश्न घेतला, आपण एकत्र आलो, सगळे लढले, आम्ही एकत्र येऊन एक ताकद उभी केली. म्हणून नाही तर लोक मला हे म्हणायचं, माझ्यावर आरोप करायचे की हे माणूस जे आहे ते फक्त निवडणुकीसाठी हे करत आहे, निवडणुकी संपल्यानंतर ते तुम्हाला देणार नाही करके. माझ्यावर अशा प्रकारचेही आरोप. मी पराभव झाल्यानंतर जेव्हा तुम्ही माझ्या घराच्या समोर आले होते त्यावेळी सुद्धा मी सांगितलं होतं की जोपर्यंत तुमचा एक एक पैसा पडत नाही, इम्तियाज जलीलचा संबंध तुटणार नाही तुमच्याशी. मी तुमच्या सोबत राहणार. हे लढा जे आहे आज तुमच्यामुळे मला या गोष्टीचा आनंद आहे की अनेक शहरामध्ये जे पतसंस्था बुडत आहे, मी हात जोडून विनंती केली होती लोकांना की तुमचे पैसे नाही मिळणार, कारण तुमच्या जिल्ह्यामध्ये नेता कोणताही तुमच्यासाठी उभे राहणार नाही, लढणार नाही तुमच्यासाठी. मग ते संस्थेमधून पैसे काढून घ्या. पण लोकांना काय आहे की थोडीशी लालसा असते की नाही, आपल्याला टक्केवारी जास्त मिळत आहे, आपल्याला जास्त इंटरेस्ट मिळत आहे, म्हणून ते ठेवतात. त्यांचाही दोष नाही आहे. पण आज कोणती अशी पतसंस्था आहे की ज्याच्यामधून त्यांना पैसे मिळत आहे? दररोज आम्हाला महाराष्ट्रातून एक ना एक अशा शहराची बातमी येतं की या गावामध्ये ही पतसंस्था बुडालेली आहे, या शहरामधून एक बुडालेली आहे करके. उसमें आता जेव्हा सरकारच त्याची गॅरंटी घेत नाही, की तुमच्या पैशाची गॅरंटी घ्यायला सरकार नाही आहे, तर ते बिझनेस कसा 100% सिक्युअर्ड होऊ शकतो? नाही होऊ शकतं. सरकारने गॅरंटी दिली तर मग उघडा, म्हणजे 100 तुम्ही पतसंस्था उघडा, काही हरकत नाही आहे. ज्यांना जितकं इंटरेस्ट द्यायचं आहे ते त्यांच्यावर सोडा की आम्हाला इतकं इंटरेस्ट आम्ही देणार, आमच्याकडे पैसे जमा करा. पण त्याची गॅरंटी जी आहे ते सरकारने घ्यायला पाहिजे. जेव्हा सरकारच घेत नाही तर याचा अर्थ हे आहे की सरकारलाही माहित आहे की या पतसंस्थेमध्ये जास्त पैसा इकट्ठा झाला तर त्याच्या चेअरमॅनला आपण बोलवू, इलेक्शन मध्ये त्याच्याकडे फंड घेऊ, आपण जे जे कार्यक्रम असतील त्याच्यासाठी सगळ्याकडे आपण डोनेशन घेऊ त्या पतसंस्थाकडे, आणि उद्या समजा ते पतसंस्था बुडाली तर त्याला आपण पूर्ण साथ देऊ. अशा प्रकारचं एक हे जे सिस्टम चाललेलं होतं, आपण कुठेतरी त्याला ब्रेक लावण्यामध्ये आज मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्र सरकारमध्ये एक नवीन कायदा तयार होत आहे. कशामुळे? ते पतसंस्थामध्ये पैसे ठेवणारे जे लोक आहेत त्यांना एक विश्वास देण्यासाठी. आणि हे जे कायदा तयार होत आहे आज नवीन महाराष्ट्रामध्ये नवीन कायदा तयार होत आहे, ते फक्त आणि फक्त आदर्शच्या ठेवीदारांमुळे हे तयार होत आहे. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. तर या आपण जे आंदोलन केले ते पूर्ण महाराष्ट्र सोडले, आपण मुख्यमंत्र्यांना नाही सोडले, एअरपोर्ट पर्यंत गेलो होतो. आपण कशा प्रकारचा फौजफाटा तयार केलं होतं. ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांना आपण पकडलं होतं तर इतके पोलिसवाला मला विचारायचे की ते सिल्लोडमध्ये कार्यक्रमासाठी जाणार होते, काय करणार? मला तुम्ही आश्वासन नाही दिले तर बघा काय करणार. आणि भीती कुणाची? आमची बहिणींची, आमची महिलांची, त्यांची भीती दाखवली होती. ते इतके घाबरलेले होते,
इतके पोलीस वाले साध्या वेशामध्ये त्या दिवस सिल्लोड मध्ये उभे होते. एक एक पोलीसवाला एक एक महिलावर नजर ठेवत होता की कोणी चप्पल काढणार का, काही भिरकावत देणार का, काय करणार आहे का, अशी परिस्थिती निर्माण. ते हे जे डर तयार करण्यात आलं, हे भीती जे तयार करण्यात आली होती आपल्या ताकदीमुळे झाली होती. आता आपण काल पण बघितलं असेल की सकाळी जेव्हा मी उठलो माझ्या ड्रायव्हरनी फोन केला की साहेब आपल्या घरासमोर खूप सारी पोलीस आहे. तर मी म्हटलं काय झालं. म्हणजे मला बेडवर असा विचार आला की बहुतेक काहीतरी त्यांनी माझ्या विरोधात काढलं असेल आणि मला अरेस्ट करण्यासाठी आलं असेल की तुम्ही मंत्र्यांच्या विरोधात बोलले, आता चला तुम्हाला उचलायला आलेलं आहे आम्ही. तर मला इनिशियली असं वाटलं. मी बाहेर येऊन बघितलं तर असं छावणीचं स्वरूप देण्यात आलं होतं, इतके सारे पोलीस होते. मला विश्वासच नाही बसत की बाबा काय झालं असं की इतकं पोलीस कशासाठी. म्हणजे मी खाली आला बघितलं तर हे रस्त्या बंद करण्यात आलं होतं. तिकडच्या जे मेन रस्त्यावर पूर्ण गाड्या होते, उसके अंदर कमांडोज होते, या रस्त्यावर कमांडोज, या रस्त्यावर. म्हणजे कुणालाही माझ्या जे काम करणारा मुलगा आहे माझ्याकडे, ते जेव्हा येत होते, माझे ड्रायव्हर जेव्हा येत होते, त्यांनी सगळ्याची गाडी तपासली की गाडीचं डिक्की उघडून बघ. मला हे नाही होतं की काय चाललं, काय होतं. मग नंतर मला सांगितलं की कोणती एक संघटना आहे जालनाची, ते माझ्या घरावर येऊन शेण फेकणार. मी म्हटलं इतकं सारं पोलीस बंदोबस्त शेणसाठी कशा. मी आहे इतकं सक्षम आहे मी हँडल करायला. मग मी त्यांची जानकारी हासिल केली की कोणती संघटना आहे की जे माझ्या शहरातले नाही आहे, ते जालनाहून येत आहे. तर मला असं कळालं की त्यांना कोणी 5,000 रुपये दिले की जा आणि इम्तियाज जलीलच्या घरासमोर नारेबाजी मुर्दाबाद मुर्दाबाद. ते 5,000 रुपयामध्ये ते येतील माझ्या घरासमोर, एक अर्धा तास इम्तियाज जलील मुर्दाबाद मुर्दाबाद करतील. आणि हे असे लोक आहे की ज्यांना समजा मी 5,100 रुपये दिले, 5,100 रुपये दिले आणि त्यांना सांगितलं की बाबा माझ्या घराच्या समोर नाही, आता 100 रुपये जास्त देत आहे मी तिथे, तर ते त्यांच्या घराच्या समोर गेले असते. तर हे असे जे लोक आहे ना, ते आपल्याला स्वतःला समजतात की मी खूप मोठे भाऊ आहे, मी दादा आहे, मी हे आहे. ते सगळे जे दादा आहे ना, त्यांचा बाप म्हणजे इम्तियाज जलील आहे. ते चिल्लर चालणार म्हणजे काही आपलं आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, शेण आणणार. मी म्हटलं हो तू शेण आणणार आणि मी गप्प बसणार असा, टाक शेण कर. तर हे जे महाराष्ट्रामध्ये, आणि कोणी त्यांना सांगितलं होतं की माझ्या घरात इथे यायचं, कोणी सांगितलं की ज्यांच्या विरोधात मी बोलत आहे, आणि फक्त बोलत नाही आहे, मला माझ्या इतकं पत्रकार परिषद मध्ये एक असा शब्द दाखवा की जे मी डॉक्युमेंट जे पेपर्स आहे त्याच्या व्यतिरिक्त मी काही बोललो. एक असा पेपर सांगा. म्हणजे जे SC समाजासाठी राखीव वर्ग 2 ची जागा असते, ते का मंत्र्यांच्या मुलांसाठी असते का? मोठे मोठे उद्योगपतींसाठी असते का? ते वर्ग 2 ची जागाचा इतका मोठा एक रॅकेट सुरू आहे की आपण तहसीलदाराला पैसे द्या, 50 लाख रुपये त्यांच्या टेबलवर असा फेकून मारा, कलेक्टरच्या टेबलवर 1 कोटी रुपये फेकून मारा, आणि तुम्हाला 10 कोटी रुपयाची जागा, ते वर्ग 2 ची जागा तुमच्या नावाने रजिस्टर करते. हे सिस्टम आहे. 10 कोटी रुपयाची जागा जे आहे ना, ते तहसीलदार कलेक्टरला मॅनेज करा, आणि ते मॅनेज होतात. म्हणून मी इकडचे कलेक्टरला प्रश्न विचारलं, आता तुमची जबाबदारी आहे, सांगा मला कोणकोणत्या पुढारीने अशा प्रकारची जे राखीव जागा आहे, गोरगरिबांसाठी ठेवलेली जागा आहे, ते किती पुढाऱ्यांना देण्यात आलेली आहे. ते जागा कोणकोणती जागा देण्यात आलेली आहे? 10 एकर जागा. 10 एकर जागा 10 लाख रुपये मध्ये मंत्री साहेबांचे मुलांनी, आपल्या 2 मुलांनी आपल्या नावावर रजिस्टर करून घेतली. त्याचा शेजारी एक अधिकारी होते पोलिसांचे, आणि एक न्यूजपेपरचे संपादक आहे. ते दोघांनी मिळून तिथे प्लॉटिंग करत आहे. त्याच्या शेजारीच लागलेली जागा आहे. 3,000 रुपये प्रति स्क्वेअर फीट ते प्लॉटिंगचा रेट त्यांनी केलेला आहे. आता एक एकरामध्ये आपण 30,000 स्क्वेअर फीट धरा,
रस्त्या सोडून 1 एकरामध्ये आपल्याला विकता येतं 30,000 स्क्वेअर फीट समजा. आता 30,000 स्क्वेअर फीट त्याची बेरीज केली आपण 3,000 प्रमाणे, तर 1 एकरामध्ये किती होतं? 9 कोटी रुपये. 9 कोटी रुपये. या माणसाने 10 एकर जमीन घेतली 1,10,00,000 मध्ये. याचा अर्थ हे आहे की 1 एकर जमीन त्याला मिळाली 11 लाख रुपये मध्ये, आणि 1 एकरामध्ये त्यांनी प्लॉटिंग केली तर त्याला 9 कोटी रुपये मिळणार. 10 एकर जागाची प्लॉटिंग केली तर त्याला मिळणार 90 कोटी रुपये. आता कलेक्टरला किती दिलं? तहसीलदारला किती दिलं? पोलिसांवर किती खर्च केलं? किती खर्च केलं? म्हणजे जे गोरगरिबांसाठी जगा जे आहे तेही तुम्ही असं सरकारमध्ये, मग असं झालेलं आहे की तुम्ही समाज कल्याण मंत्री न होता तुम्ही परिवार कल्याण मंत्री झालेले आहे. आपल्या परिवाराला मग हे प्रश्न येणार ना. मला काल विचारलं की तुमच्या एका पत्रकारांनी विचारलं, आता पत्रकार ही कसं प्रश्न विचारतात, त्यांनी प्रश्नवाला विचारलं की ते देणारे तयार आहे, घेणारे तयार आहे, तुमच्या पोटात कशाला दुखतो? हे पत्रकारांनी, एका मोठा न्यूजपेपरच्या पत्रकारांनी मला विचारलं. हो, खरी त्यांचा प्रश्नही खरं आहे की देणारा तयार, घेणारा तयार, इम्तियाज जलीलच्या पोटाला कशाला? हे जागा समजा काकांनी घेतली असती कोणीही विचारलं नसतं, गज्जूने घेरली असती तर कोणी विचारलं नसतं. पण एक लोकप्रतिनिधी, लोकांचा प्रतिनिधी जेव्हा असा करतो तर हे लोकांची जबाबदारी आहे की माझा प्रतिनिधी काय करतो त्याच्या बाबतीत. कारण आपण 5 वर्ष, आपला 5 वर्ष जे आहे ना ते आपल्या लोकप्रतिनिधीच्या हातात देतो आम्ही. ज्या दिवशी मतदान होतो ना, ज्या दिवशी आपण जाऊन त्या 1 मिनिटासाठी आपण ते बटन दाबवतो ना, त्या 5 वर्षासाठी असते ते बटन दाबवण्याची प्रक्रिया, की 5 वर्ष मी तुमच्या हातात देणार आहे आणि 5 वर्षामध्ये तुम्ही माझ्यासाठी काय काय करणार आहे, कोणकोणते काम करणार आहे हे ठरवण्याची जबाबदारी तुम्ही तुमच्या 5 वर्षासाठी ते लोकप्रतिनिधी देता. आणि त्या 5 वर्षामध्ये जे काही घडतं ते लोकांचा अधिकार आहे विचारण्याचा की इम्तियाज जलील, मी तुला मतदान केलं होतं, तू सांग मला की माझ्यासाठी तुने काय केलेलं आहे. हे लोकांनी विचारायला पाहिजे. पण आता जेव्हा हे लोक जालन्याहून निघाले होते तर मला कळलं की किती लोक होते, तर 7 लोक होते. पोलीस किती होती इथे, तर कमीत कमी 150 पोलीसवाले होते. मी म्हटलं बाबा जा रे बाबा, तुम्ही लोक काम करा. हे 7 लोकांना मी आणि त्या 7 लोकांची मला एक पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की साहेब आम्ही जालन्यामधूनच त्यांना थांबवले. अरे कोण होते, तर त्यांनी मला फोटो दाखवले. ते 7चे 7 मला बेवडे दिसले. 7चे 7 मला बेवडे दिसले. म्हणजे पिणारे खाणारे, म्हणजे त्यांना आपण बघितलं ना तर त्यांनी माझ्यावर आरोप केला बिनबुडावाचे. अरे बाबा, मोठा जज झालेला आहे, बिनबुडावाचे आरोप. मी लोकांना म्हटलं की ज्यांना ज्यांना चर्चा करायची असेल तर इम्तियाज जलील कधीही तयार आहे, कधीही तयार आहे. तुम्ही माझ्याकडे येण्यास तुम्हाला काही हे होत असेल तर मला बोलवा, मी तुमच्याकडे येतो, सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला दाखवतो, आपण चर्चा करू. कारण हे काही व्यक्तीशी संबंधित नाही आहे, हे आपण सिस्टमच्या विरोधात आपण हे लढत आहे. ज्या MIDC ची लँड यांनी परस्पर यांना मंत्री साहेबांना दिली, त्या लँडसाठी, त्या जागेसाठी मराठी शुद्ध महाराष्ट्रीयन मराठी लोकांनी असे 60 छोटे छोटे इंडस्ट्री टाकलेले 60 असे लोक, 60 असे छोटे छोटे उद्योगपती होते ज्यांनी त्या MIDC मध्ये अर्ज केलं होतं की आम्हाला शेंद्रामध्ये छोटीशी जागा द्या करके. तेही महाराष्ट्रीयन मराठी, मी महाराष्ट्रीयन मराठी. मग आपण पालकमंत्री साहेबांचं ते वाक्य ऐकलं असेल, मग काय महाराष्ट्रीयन मराठी लोकांनी धंदा करायचा नाही का? करा ना, असे धंदे नको करा. नाही आहे
मग मी माझ्या क्या मुलाला क्या वडापावची स्टॉल लावायला सांगू का? नाही, अशी कधीही वेळ येणार नाही साहेब, कधीही वेळ येणार नाही. कारण काल जे पत्रकार परिषद मी घेतली, 10 एकर जागा शाजापूरमध्ये एससी समाजासाठी राखीव, कलेक्टरवर कशा दबाव टाकण्यात आला, तहसीलदारला कशा मॅनेज करण्यात आला होता, ते जागा त्यांच्या नावाबरोबर 10 एकर. 1 एकरची जागा तिचं मार्केट व्हॅल्यू घेतली तर कमीत कमी 3 कोटी रुपये आहे. 30 कोटी रुपयाची जागा तुम्हाला तसेही गव्हर्नमेंटनी 1 कोटी रुपये मध्ये दिली. 30 कोटीची जागा 1 कोटी रुपये मध्ये दिली, 1 कोटी 10 लाख रुपये मध्ये. मग जालना रोडच्या जे न्यायालय आहे, डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, त्याच्या समोर मोठा हे सुरू आहे, कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे. आपण त्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जात असेल रेग्युलरली, जेव्हा जेव्हा आपला केस असतील तर त्याच्या समोर खूप मोठा कन्स्ट्रक्शन सुरू आहे. या शहरातली सगळी महाग जागा जे आहे, सगळ्यात महाग जागा जे आहे ते जालना रोडवर आहे, कारण ते आपल्या शहराची लाईफलाईन आहे. दुसऱ्या एरियामध्ये 10,000, 12,000, 15,000 स्क्वेअर फीट आहे. मंत्री साहेबांना किती मध्ये मिळाली ते जागा? 4,800 रुपये स्क्वेअर फीटने जालना रोडवर. मी म्हटलं मला द्या ना काहीतरी असेल तर, मी त्याच्यापेक्षा जास्त पैसे देतो. इतके सारे माझ्याकडे चांगले मित्र आहे, ते तुम्हाला 8,000, 10,000, 15,000 पर्यंत घ्यायला तयार आहे. 20,000 रुपये प्रति स्क्वेअर फीटची जागा मंत्री साहेब 4,800 रुपये प्रति स्क्वेअर फीट मध्ये घेतात आणि तिथे हॉटेल बांधण्याचं काम सुरू आहे. मग शाजापूरमध्ये गट नंबर 34 तीन लोकांकडून त्यांनी जागा घेतली. सगळे 3 लोकांकडून 2-2 एकर जागा घेतली. एक सिद्दीकी नावाचे ग्रस्त होते, त्यांना विकली 1 कोटी 50 लाख रुपये मध्ये 2 एकर जागा. दुसरे मंत्री नावाचे एक बिल्डर आहे, त्यांच्याकडून घेतली 2 एकर जागा, किती मध्ये? 50 लाख रुपये मध्ये. तिसरा एक ग्रस्त आहे बागला म्हणून, त्यांच्याकडून घेतली 2 एकर जागा, किती मध्ये? तो 60 लाख रुपये मध्ये. तेज गट मध्ये शेजारी जागा, एक 1.5 कोटी मध्ये, एक 50 लाख मध्ये, एक 60 लाख मध्ये, 2-2 एकर जागा. म्हणजे कोण विचारणार आम्हाला? कोणाला इतका माज आलेला आहे की या राज्याचा एक मोठा मंत्री जे वारंवार हे सांगतो की मुख्यमंत्र्यांचा खूप जवळचा आहे, उपमुख्यमंत्रीचा खूप जवळचा आहे, कुणाची हिंमत आहे माझ्या बाबतीत प्रश्न विचारण्याची? आतापर्यंत कोणाची हिंमत नाही होत. चला, कमीत कमी हे आपल्याला या गोष्टीचा आनंद व्हायला पाहिजे की जसं गज्जूने सांगितलं, काकांनी सांगितलं की आपल्याला विश्वास होता का की हे पैसे परत मिळणार आहे करके. आपल्या गावामध्ये जेव्हा आपण बोलायचं तर तुम्हाला हे सांगणारे अनेक लोक होते की जे म्हणायचे की नाही पैसे नाही मिळणार, ते उगीच असं करतो, ते उगीच तसं करतो. पण पैसे मिळाले आणि याच्यापेक्षा काय आनंद होऊ शकतो की 27,000 लोकांना आतापर्यंत पैसे मिळालेले आहे. 27,800. आणि जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, माझ्याकडे माझी एक बहीण येते की तिच्या बहिणीचं लग्न करायचं आहे, असे अनेक प्रकार की देतो आपल्याला की आपले पैसे मिळणार आहे. आपण जितकं समजलं होतं की आपल्याला काळामध्ये मिळायला पाहिजे. आता मी सुरुवात या की आपण एक खूप भ्रष्ट विरोधात आपण लढत आलेलो आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारा मिळालेला आहे, यश मिळालेलं आहे. पुन्हा आपण त्याच्यावर जोर लावून आपण त्याच्या बाबतीतही आपण प्रयत्न करू. आपण सर्वांचा खूप खूप धन्यवाद. आपण आले आणि तुम्ही मला हे ताकद दिली. खूप खूप धन्यवाद. हा जो पैसा निघाला फक्त तुमच्यामुळे, आणि मला असं वाटतं की पुढे सुद्धा बुडणार नाही तो फक्त तुमच्यामुळे. तू आत्महत्या मत कर फक्त. व्हिडिओ टाकली होती. मी म्हटलं की काय म्हणजे या आजच्या काळामध्ये जगणं खूप कठीण आहे, मरणं खूप सोपं आहे. तर तिला असं वाटलं की मी खूप सोपं काम करत आहे. आपल्याला लढायचं आहे. मी कसं लढतो? एकटं असून सुद्धा मी लढतो ना. मी लढतो. इतकं मोठे लोकांच्या बाबतीत कोणीही विचारही करू शकत नाही. कोणी विचार करू शकत नाही की यांच्याशी कोणी पंगा घेऊ शकतं.
मी घेतो आणि माझी ताकद तुम्ही सगळे लोक म्हणून मी घेतो. आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद. जरूर जरूर. चलिए खूप बस कर देना.